तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेल्या श्री दिनेश दादा रसाळ यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेल्या। सातत्याने विचार केला तर कार्य कृतित्ववान ही व्यक्तिमत्व सातत्याने या विभागामधील एक समाजसेवक कार्यसम्राट आणि गोर गरिबांचे कैवारी म्हणून ज्यांची सातत्याने वर्णी लागली जाते या विभागामध्ये त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनापासून सहर्ष आभार आहे। आणि इथून मात्र करतोय मी समालोचनाला सुरुवात। आज चॅनलला जॉईन झाले गेलेत कॉपी पेस्ट योगेश वाघचे पूर्णपणे कॉपी असलेले सुरेश केवारी मॅन फ्रॉम ताडवाडी, त्यानंतर ब्रदर लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने कव्हर केली जाते। आजची तिसरी रात्र आणि सातत्याने 5 दिवस ही रात्र जाजवली जाईल ब्रदर्स लाईव्ह च्या माध्यमातून। त्याच नंतर विचार केला तर पूर्ण आयोजकांचं या मोरेवाडीकरांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेला आज आपल्याला तिसरा दिवस पाहायला मिळतोय। सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन। तर आदरणीय बाळूजी पिंगळा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण इथे यायचंय ना, आपला सत्कार सोहळा केला जाईल। महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती जपली जाते। महाराष्ट्राच्या मातीने आम्हाला शिकवलं गेलंय अतिथी देवगण भव या परंपरेच्या माध्यमानुसार तुमचा आलेल्या पाहुण्यांचं पूजन केलं जाईल। डीजे मास्टर एक विनंती आहे, आपण इको कमी करा आणि थोडा आवाज द्या। चांगली गोलंदाजी या ठिकाणी सातत्याने केली जात होती टपालवाडी संघाकडनं। टपालवाडी संघाचा पहिला चेंडू वळया मैदानाकडे, गोलंदाजी मार्कर गोलंदाज रोहिदास आपल्याला पाहायला मिळतोय। ट्रम्प कार्ड म्हटलं तरी हरकत नाही। या जांभूळवाडी संघाचा विचार केला तर सातत्याने या विभागामधील विचार केला तर एक दादा संघ म्हणून ओळख असलेला असा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आणि टपालवाडी संघाचा विचार केला तर मागच्या हप्त्यामध्ये रनरअप ठरला होता, इथे मात्र फटका बसलाय। त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चेंडूला जज केलं जात आहे। इथून फलंदाज होईल बाद। फर्स्ट विकेट डाउन, दिस मॅच गोल्डन विकेट। संदीप बॅक टू द ग्राउंड। नक्कीच कृष्णा दादा केवारीचा सुद्धा मनापासून आभार मानणे, एक बोलण्याची संधी। सर्वप्रथम सोनू आगेवाला सरांचं मनापासून आभार, कारण त्यांच्या माध्यमातून इथपर्यंत मी पोहोचले गेले आणि या विभागामध्ये मी पहिल्यांदा आलोय आणि एवढ्या लांब मी आयुष्यात कधी गेलो नाहीये, पहिल्यांदा आलोय एवढ्या लांब। कारण अंबरनाथवरून इथपर्यंत येणं म्हणजे मला नाकीनं वालं होतं। हाय चेंडू फुलटॉस होता, लोअर फुलटॉस बनवला गेला। इष्टांच्या मागे शतरक्षक तुत्तू माय माय, दोन्ही गाड्या एकाच सॅकवर, ऍक्सिडेंट तर होईलच। इथून झाला गेला। अजून एक विकेट सांघिकेश लागत असताना 0 वर दुसरी विकेट सॅक्रिफाय करत असताना कृष्णा बॅक टू द ग्राउंड। थँक्यू अतिशय चांगला खेळ या ठिकाणी दाखवत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते। आपल्याला विचार केला तर जांभूळवाडी हा संघ आपण पाहतोय इन अँड ऍक्शन मध्ये गौतम जात असताना पाहायला मिळेल। चांगली गोलंदाजी इथे मानावी लागेल रोहिदाची। 3 चेंडू फेकलेत P1 च्या षटकामध्ये, एकही धाव अद्यापपर्यंत इथून मात्र दिली गेली नाहीये, खर्च केले जात नाहीये। तरी विचार केला ना तर चौथा चेंडू सुद्धा चांगला फेकला जातोय। आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग होत असताना खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते। इथून मात्र चांगलं आयोजन आणि नियोजन मोरेवाडी संघाच्या माध्यमातून पूर्ण ग्रामस्थांची ही मेहनत, पूर्ण टीमची ही मेहनत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यांचं मनापासून आभार मानावा लागेल। कारण एक खेळण्याची खेळपट्टी या ठिकाणी आणि एक क्रीडांगण उपलब्ध करून दिलं त्या सर्व माझ्या ग्रामस्थांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सरसे स्वागत आहे। आणि या स्पर्धेला बरंच काही लाभलं गेलंय दिनेश दादा रसाळ यांच्या माध्यमातून, तर त्यांचं सुद्धा पुनर्शा या स्पर्धेच्या वतीने सरसे स्वागत आहे। या विभागामध्ये बघितलं गेलं तर
एक दमदार आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आई चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, जागा बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून मात्र चांगली गोलंदाजी मानावी लागेल रोहिदाची. फक्त एक डाव आणि 2 विकेट या ठिकाणी आपल्या नावावर करून घेतल्या गेल्यात. चांगलं क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जवळ विचार केला तर मी पहिल्यांदा आलोय या विभागामध्ये, एकही चेहरा मला ओळखीचा दिसत नव्हता, त्यामुळे मी स्टेजवर येत नव्हतो. परंतु जसे मला ब्रदर्स लाईव्ह इव्हेंटचे दादा दिसले तसं त्यांना मी हात केलं आणि इथून मात्र आल्या आल्या पहिले त्यांची भेट घेतली. बरं वाटलं मनाला, कोणीतरी दिसलं बाबा ओळखीचं एकदाच. खूप लांबचा प्रवास आहे, जवळजवळ इथून 50 ते 52 किलोमीटर माझं गाव असेल. यस, या ठिकाणी नक्कीच आमचे गावचे सुपुत्र सातत्याने आमच्यापासून लांब असतात, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत आहे. आल्या पूर्ण ग्रामस्थ मंडळाला विनंती असेल, आपल्या गावातील कोणी वरिष्ठ असतील, कोणी मान्यवर असतील तर आपण कॉम्पॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या मनापासून आपल्याच आयोजनामध्ये सरचे स्वागत आहे. हा फटका चांगला आहे, स्टेट अँड ड्राईव्ह, इथून मात्र मिसफील्ड, त्याचं रूपांतर गणेश करतोय चुका, इथून परतफेड करावी लागेल. केली सुरुवात या ओव्हरला षटकाराने सातत्याची गरज होती या षटकाराची. येतोय बेगिट मॅक्सिमम हा षटकार. स्वरूपाने स्कोर कार्ड हलकस फ्लाय होता ऑन दी स्कोरबोर्ड. टीम टेशन ठाकूरवाडी संघाची 8 लॉस ऑफ 2 विकेट. आई चेंडू पुढ्यात आले होते, जागा बनवली होती, इथून मात्र फ्रंट फुटचा वापर केला होता, फुटवरचा वापर केला होता, परंतु चेंडूने बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. इथून आपल्याला पाहायला मिळेल तब्बल विचार केला तर निर्धाव चेंडूची सांगता. हाय चेंडू पूर्णपणे प्लेन मिस होत असताना, परंतु लाईन थोडीशी गोलंदाजाची खराब आहे. हरेशला बरेचदा मी पाहिलं, या टीम सोबत मी सुद्धा खेळ केलाय, 2 ते 3 वेळा या टीम सोबत खेळलो गेलोय, परंतु इथून आपल्याला पाहायला मिळत आहे हा चेंडू इथून मात्र खराब आहे. नुकताच सर्व क्रिकेट प्रेमिकांना एक अपडेट देतोय. इंडिया वर्सेस इंग्लंड जो सामना चालू आहे सेमीफायनल 2 मध्ये, एका विकेटची गरज होती आणि ती विकेट सातत्याने अर्शदीपने मिळवून दिली आहे. टीम इंडियाला 172 वर 5 विकेट ठिकाणी गमावल्या जातात इंग्लंड संघाकडनं. हाही चेंडू इथून मात्र चांगला आहे हरेशचा, आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू. ताकद, गुणवत्ता, क्षमता खूप काही भरवलं आहे या हरेश मध्ये. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे जांभूळवाडी संघाच्या माध्यमातून, तोच खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्गावर पुढ्यात आले होते. पुरांचा डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथून आता आपल्याला पाहायला मिळतं पूर्णपणे जखडून ठेवलं. षटकार आलं होतं, हरेचं स्वागत केलं होतं, असं वाटलं होतं या ओव्हरला रबडासारखं खेचलं जाईल, परंतु इथून मात्र स्कोर कार्ड पूर्णपणे थांबवलं गेलं. हलक्या हाताने टॅप केलं अंडर बॉक्स स्टाईल न तळडियाच्या सर्कलच्या मिडावचा क्षेत्ररक्षक होता, मिडावचा क्षेत्ररक्षक होता, थोडासा सरकला गेला. इथून फक्त एक धाव आणि या एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना शुभ अंकावर डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र 10 धावा. थोडस बॅकफुटला आहे, अडचणी सापडल्या टेशन ठाकूरवाडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हाय चेंडू यष्ट्यांच्या मागे थोडस मिस होतोय. यष्टी रक्षक आणि ओव्हर समाप्तीचा इशारा. निर्धाव चेंडूची सांगता. 12 चेंडूचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये 10 बनल्या गेल्यात आणि 2 विकेट सुद्धा गमावल्या जात आहेत. ओव्हर टू द डीजे. राजे
अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जांभळवाडी संघाच्या माध्यमातून. पहिला ओव्हर फेकला गेला, फक्त एक धाव खर्च केली होती त्या ठिकाणी, मात्र चांगली गोलंदाजी केली होती रोहिदासने. त्यानंतर हरेश आले गेले. हे दोन खेळाडू म्हटले गेले नंतर जांभळवाडी संघाचे ट्रम्प कार्ड आहेत. त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ सातत्याने केला जातो जांभळवाडी संघाच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला आहे इनफिल्डच्या वरनं, ओव्हर कव्हरचा फटका, एक्स्ट्रा कव्हरला स्लिप पॉइंट क्षेत्ररक्षक होता. चेंडू उचलून फेक करेपर्यंत इथून आपल्याला धाव पाहायला मिळतात. फक्त एका धावेचा अवधी होता आणि एका धावेपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. धावफलकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. मात्र एकने पुढे सरकत असताना ऑन स्कोर बोर्ड 11 धावा. फटका चांगला आहे, सरळ रेषेत उडवण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडचा फटका, बीसेपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ॲक्युरेट थ्रो फेकी आणि इथून बघता बघता घडलंय काय, स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. म्हटलं जातं ना सातत्याने अतिगाई आणि संकटात नाही, घडलंय तेच. अजून एक विकेट फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गौतम. बॅक टू द गाव. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली गेली. धाबा बनवाव्या लागतील. इथून मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप पिच होत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटची मागणी करतोय स्वप्नील, परंतु इथून हा चेंडू सटीक लाईन आणि लेनचा आपल्याला पाहायला मिळतोय. प्लेन मिस बॅट अँड पॅड मधनं यष्टीरक्षक आहे हातामध्ये. चेंडू निर्धाव. फक्त 12 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. फुलटॉस होता, सरळ रेषेत खेळला गेला. अलाउदी कार्पेट चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. डायरेक्ट हिट तिथे जवळजवळ पाहायला मिळालं होतं, परंतु इथून मात्र फक्त एकच धाव पाहायला मिळत्या. का धावेने धावफलक पुढे सरकत असताना 13 ऑन दी स्कूल बोर्ड टीम ठेशन ठाकूरवाडी संघ. या जांभूळवाडी संघाचा विचार केल्यानंतर 40च्या आसपास धावा बनवाव्या लागतील. चांगली अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते मोरवाडी संघाच्या माध्यमातून. हा चेंडू पूर्णपणे ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. याही ओव्हरला जवळजवळ 5 चेंडू फेकलेत आणि धावा फक्त खर्च केल्या 3. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. बॅट आणि चेंडूचा प्रॉपर टायमिंग झाले नाही. गॅप मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या मुमेंटला चेंडू अडकला जातोय. ऑफसाईडचा फटका होता. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या मदतीने ओव्हर होईल समाप्त. आणि 3 ओव्हर समाप्तीनंतर 5.00 सरासरीने अद्यापर्यंत धावा जमा केल्यात 15 धावा. फटका चांगला आहे, सरळ रेषेत खेळ केला जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, अडवलं जातं, स्वतःला झोकलं गेलं होतं आणि इथून मात्र बघता बघता मिळतायत या 2 धावा. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे ढकललं जाईल. कोणती स्कोर बोर्ड 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. इथून धावा बनवाव्या लागतील. या 5 चेंडू मागे 15 ते 16 धावा येणं खूप गरजेचं आहे.
एक सन्मानजनक स्कोर उभारला जाईल. फटका चांगला आहे, लोअर फुलटॉस होता. डीप मध्ये चेंडू, दोन दोन शतरक्षक आहेत, त्यांना बीट करून ऑन साइड मध्ये येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला काव कॉर्नर शस्त्र क्लिअर करत असताना वन बाउन्स ओव्हर दी रोप चौकार. याच दरम्यान ज्या पाहुण्याची सातत्याने तिसऱ्या दिवसामध्ये वाट बघितली जात होती, ज्यांच्या नावाने याच विभागामध्ये डंका वाजला जातो, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली गेल्या, आदरणीय श्रीमान आमचे लाडके दादा दिनेश दादा रसाळ यांचं आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने, आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने, माझ्या वतीने, इथून मात्र आमच्या ब्रदर स्पोर्ट लाईव्हच्या वतीने, पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मनापासून करतोय मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सहा चेंडू इथून मात्र वाईट आहे. नक्कीच दादांचं मन खूप मोठं आहे, कारण आल्या आल्या एटीएम खुला केला. 3 षटकारांसाठी सातत्याने 6000 रुपये पारितोषिक असेल आणि 3 चौकारांसाठी 4000 रुपयांचं पारितोषिक असेल. म्हणजेच इनफिल्डच्या पर्यंत चेंडूला पुन्हा उडलाय, गॅप मध्ये चेंडू आहे, ऑफसाईडचा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फर्स्ट अटेम्प्टला ऍक्युरेट थ्रो पाहायला मिळतोय आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल विचार केला तर रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज होतोय बाद. या विभागामधील कार्यकुशल, कार्यसम्राट, गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं, धोत्रेवाडी गावाला, धोत्रे या गावाला लागलेला एक कोहिनूर हिरा, जन्माला आलेला एक गरिबांचा, गोरगरिबांचा कैवारी म्हणून सातत्याने ज्यांच्याकडे ज्या नजरेने बघितले जाते, त्या इथे मात्र पाहुण्यांचं आगमन होत असताना आमचे लाडके दादा दिनेश दादा रसाळ त्यांच्या स्वप्नातून साकारलेले एक स्वप्न इथे मात्र मोरेवाडीमध्ये कंप्लीट होतोय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने पुनर्श सहर्ष स्वागत आहे. ही स्पर्धा आपण पाहतोय सातत्याने 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाला सुद्धा दादांनी हजेरी लावली आहे. म्हणजे हे आमच्या आदिवासी लोकांवर असलेले प्रेम हे माणसं त्यांचं दिसून येत आहे. हा फटका चांगला फुलटॉस होता, तिथे मात्र शतरक्षक आहे, टिपला जाईल झेल, रोहिदास होता त्याच्याकडनं अजिबात होणार नाहीये चुका. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 5वा. अजून एक लागत असताना बनल्या गेल्या 24, येणारे चेंडू असतील 24, लागणारी धाव संख्या 25. समाज कार्यासाठी, आहू समाज कार्यासाठी त्यांनी कसले कंबरा. थँक्यू 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 थँक्यू. अजून एक तुमच्यासाठी अनाउन्समेंट आहे. असं वाटतंय दादा एटीएमच घेऊन आलेत की काय, कारण आयवा कॅच साठी सर्वांना सुवर्ण संधी आहे. खेळाडू जर असेल तर 1000 रुपये आणि प्रेक्षक जर असेल तर 2000 रुपये. दादांसाठी जोरदार टाळ्या होत्या प्रेक्षकांनी आणि खेळाडूंनी सुद्धा जोरदार टाळ्यांच्या गजरात दादांचं स्वागत करावं अशी कळकळून विनंती करतोय. आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 5000 रुपये. आणि या 3 हॅट्रिक जर एकाच टीमने जर कमावल्या तर रोख रक्कम 25000 रुपये कॅश प्राइज दिली जाईल. म्हणजे एटीएम नाही दादा, बँकच घेऊन आले असं काहीतरी मला तरी वाटतंय. दादांच्या माहितीसाठी सांगतो, मी दादा अंबरनाथ वरून आलोय, पहिल्यांदा आलो या विभागामध्ये. येता भल्या गंधाड जंगलात आलोय, जाता वेळेस त्या जंगलात जाणार नाहीये, इकडनं जाईल. मनापासून धन्यवाद समालोचक मी मनोज उगडे, बोहनोली गाव अंबरनाथ. माझ्यासाठी दादांच्या माध्यमातून मला एवढं कॅश प्राइज कुठे दिलं नाहीये आजपर्यंत सुद्धा. दादांच्या माध्यमातून दादांसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्या. माझ्यासाठी 1000 रुपये पारितोषिक आलाय. मनापासून दादांचा आभार मानेन. इथे आपल्याला पाहायला मिळते आल्या आल्या एटीएम खुलं केलंय. सातत्याने मी मगाचीच म्हटलं होतं, गोरगरिबांचे कैवार म्हणून ज्या नजरेने बघितले जाते दादांकडे, आणि तिथे मात्र हेच आपल्याला पाहायला मिळतंय. दादा आम्हाला तुमच्यासारखे कोहिनूर हिरे मिळणं आमच्या नशिबाला नव्हतं, परंतु आज या मोरीवाडीकरांचं मी मनापासून आभार मानेन.
जवळ विचार केला तर या 3 हॅट्रिक आहेत, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक. रोख एकाच टीमने घेतल्या गेल्या तर 25,000 रुपये कॅश प्राइज असेल. त्याच नंतर षटकार हॅट्रिक साठी कुठल्याही खेळाडूला 6,000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज असेल. त्याच नंतर विचार केला तर चौकार हॅट्रिक साठी 4,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि आयवा कॅच साठी खेळाडूसाठी 1,000 रुपये आणि इथून मात्र प्रेक्षकांसाठी 2,000 रुपये कॅश प्राइज असेल. एवढे खुलं मन करणारे व्यक्तिमत्व मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच पाहिले. मी मोठमोठे टुर्नामेंट बघण्यासाठी जातो, समालोचन करण्यासाठी सुद्धा जातो, परंतु एवढे दिलदार व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच बघतोय. वळया मैदानाकडे ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तब्बल आदरणीय राजेश धर्माज सराई यांच्याकडनं 3 लगातारचे षटकार जर आले तर त्यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आहे. म्हणजे दादांकडनं 6,000 रुपये, 6,500 रुपये. म्हणजे एक षटकार जवळजवळ विचार केला तर 2,175 रुपये जवळजवळ पडेल एक षटकार. गोलंदाजी मार्कर गोलंदाज बबन. इथे आपल्याला पाहायला मिळतील पहिला चेंडू 24 मध्ये फटका चांगला आहे, जोरदार अपिली केली जाते. अपिलीमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंच सांगताय थोडं लेग स्टिकला मिस करत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. बबन हा गोलंदाज आपण पाहतोय यशवंत टाकरवाडी संघाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 24 चेंडू आणि 25 धावा इथे मात्र डिपेंड करायचे आहेत. धावफलकावर धावफलक आपण पाहतोय, इथे मात्र अद्यापर्यंत खुल्ल नाहीये. गोलंदाजाची ऍक्शन बघण्यासारखी आहे. चेंडू पडलाय, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोईनला चेंडू. इथून मात्र पहिला गडी गारद करत असताना बॅट्समॅन आपल्याला पाहायला मिळतोय हरेश. बॅक टू डगआउट. समाजावर जे प्रेम आहे ते मात्र इथून मात्र दाखवत असताना आमचे दादा दिनेश दादा रसाळ यांचा पुनर्श याच मैदानामध्ये आज 3ऱ्या रात्रीमध्ये मी करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. असंच प्रेम तुमचं आयुष्यभर आमच्या समाजावर राहू द्या आणि राहील अशी मी आशा करतो. दादांचं मनापासून पुनर्चे आभार. फटका बसला, बॅटच्या टोईनला पुनर्चा चेंडू लागला, त्या ठिकाणी छत्ररक्षक आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. एक धाव तर केली होती कंप्लीट आणि एकच धाव या ठिकाणी. गोलंदाज आपण पाहतोय त्या ठिकाणी बबनची ऍक्शन बघण्यासारखी आहे. योगेश वाघ सर जर असले असते ना या ठिकाणी तर कुठेतरी फनी मुवमेंट्स आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. आदरणीय श्रीमान राजेश दादा रसाळ यांचं थोड्याच वेळात आगमन होते आणि त्यांचा आले गेले क्षमा असावी, त्यांचा आपण सत्कार सोहळा या ठिकाणी करून घेऊया. महाराष्ट्राच्या मातीने आम्हाला शिकवले गेलेलं या ठिकाणी यस अंपायर स्पीकर अप दिस मॅच गोल्डन विकेट बिग विकेट डाऊन. आणि इथून मात्र रोहिदासला दाखवलाय पविलियनचा रस्ता. रोहिदास बॅक टू
डग आउट. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत राजेश दादा रसाळ यांचा आपण सत्कार सोहळा करून घेऊया. महाराष्ट्राच्या मातीने आम्हाला शिकवले गेलेले शिवकालीन जी परंपरा होती ती जपली जाते. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तब्बल विचार केला तर मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंटो देऊन दादांना सत्कारित केले जाते. या ठिकाणी आपल्याला तो क्षण पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी मात्र राजेश दादा रसाळ लाजवाब लाजवाब गोलंदाजीचा परवाना. जशाच त्याचं उत्तर ईट का जवाब पत्थर देत असताना ऑन स्क्रीन आपण बघू शकता. ब्रदर्स लाईव्ह च्या माध्यमातून हा क्षण टिपला जातोय. आदरणीय श्रीमान राजेशदादा रसाळ यांचा सत्कार सोहळा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल विचार केला तर लेग स्टिकला मिस करत असताना पंच सांगताय वाईट चेंडू आहे. वाईटच्या स्वरूपात येते एक धाव आणि इथून आपल्याला पाहायला मिळतील. तब्बल विचार केला तर 2 धावा बदला गेल्यात. म्हटलं जातं ना बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारे अब हमारी सांगत असताना टेशन ठाकूरवाडी हा संघ गोलंदाजीची ऍक्शन लाजवाब आहे. त्या ऍक्शन वर मी तरी म्हणेन फलंदाज कुठेतरी फसत असेल. हा चेंडू पुढ्यात होता. डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट आणि इथून लागले गेलाय आणि तब्बल विचार केला तर अंपायर डिसिजन अद्याप पेंडिंग आपण पाहतोय. जमा केल्या जात अजूनही विचार केला तर पहिली धाव. हॅलो हॅलो इथे पहिली धाव घेताना खेळाडू तर सेफ आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील नंतरचं काही नाहीये ना. ओपनचा धावा किती 3 ना. यातील या इथे मात्र आपल्याला 3 धावा पाहायला मिळतील आणि 3 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ऑन दी स्कोर बोर्ड 5 लॉस ऑफ 2 विकेट. टीम नानखुळा जांभूळवाडी संघाची धावसंख्या लागत असताना ऑन दी स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू. लास्ट वन डिलिव्हरी दिस ओव्हर. 1 to go. बबन आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या आडवा बॅटने क्रॉस बॅटर फटका सजवला होता. इथे मात्र थापॅडवर दळला गेलाय आणि थर्ड यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू शॉट मिडॉनला अडवला जातो आणि इथून मात्र ओव्हर समाप्तीचा इशारा. येथे एक धाव बनल्या 6. येणारे 18 चेंडू बनवायचे आहेत. अजूनही 19 धावा. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय सातत्याने विचार केला तर नक्कीच ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवली गेल्या तब्बल विचार केला तर आदरणीय श्रीमान धोत्रे विभागातील एक कोहिनूर हिरा म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने बघितलं जातं आदरणीय श्रीमान दिनेश दादा रसाळ भारतीय जनता पार्टी कर्जत ग्रामीण मंडळचे अध्यक्ष आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आज कुठल्या तरी तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते आणि इथून मात्र एक
आमच्या आदिवासी समाजाला एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म या ठिकाणी निर्माण करून दिलं, त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन. ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते आणि स्पर्धेचा आज तिसरा दिवस सातत्याने गाजवत असताना ब्रदर्स लाईव्ह च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत बनवायच्या तिथून मात्र विचार केला 18 चेंडू आणि लागणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19. बॉल टू रन आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु जोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल विचार केला तर जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानामध्ये पडत नाहीये तोपर्यंत सामन्याचा निर्णय या ठिकाणी ठोठावला जात नाहीये. अनिकेतचा पहिला चेंडू अकुटप्याचा होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र फलंदाज बाद बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल रोहन बॅक टू द ग्राउंड. समाज कार्यासाठी आहो समाज कार्यासाठी त्यांनी कसले कंबर. दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर, दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर, दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर, दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर, दिनेश रसाल दादा. थँक्यू डीजे. इथून आपल्याला पाहायला मिळेल चांगला खेळ अद्यापर्यंत नादगुळ जांभळवाडी संघाच्या माध्यमातून खेळला जातोय, तेवढंच फायटिंग आपल्याला पाहायला मिळत जातोय. हा चेंडू हलक्या हाताने आहे, त्या ठिकाणी गॅप आहे, मोठा नाही, धावांना तोटा. स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगला संघर्षाचा शंखनाद करणारा सदाच्या बॅट मधनं येतोय हा चौकार. नेक्स्ट मॅच बांगरवाडी संघाचा कर्णधार आणि चाफेवाडी संघाचा कर्णधार. आपण आयोजकांची लगेच संपर्क करायचा आहे. 10 बनल्या गेल्यात, धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत्या. हा चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय, पंच सांगताय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल विचार केला तर लाईन थोडीशी खराब आहे अनिकेतच्या आणि इथून मात्र वाईट चेंडू आला गेला. वाईटच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकत असताना धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. तब्बल विचार केला तर 11 धावा. फटका बसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द फिल्डर बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, टिपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. सदा बॅक टू द ग्राउंड. अजून एक विकेट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल सागर. बॅक टू द ग्राउंड. कसली कंबर. दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर, दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर. थँक्यू. 2 विकेट आल्यात, अजून एक जर विकेट आली तर नक्कीच 5,000 रुपयाचं कॅश प्राइजचं मानकरी या ठिकाणी अनिकेत ठरू शकतो. आपल्याला पाहायला मिळेल 1 विकेट आणि 5,000 रुपये.
इंडियन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल मोहन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक हा चेंडू लोअर फुटॉस होतोय स्टँडच्या मागे केला जातोय चुका. चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड खूप फास्ट आहे. इथून मिळेल बाईचा हा चौका. आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी तब्बल विचार केला तर 15 धावा धापलकावर लागले गेलेत. अजूनही विचार केला तर 10 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असतील 13. सुचितचा वापर फटका या ठिकाणी चांगला आपण पाहतोय आणि स्वतःचा आत्मविश्वास वाढवत असताना आपला बॅटवर दिली थाप. चेंडू थांबणार नाहीये. थर्ड मॅनला येतोय अजून एक चौका. नक्कीच दिनेश दादा रसाळ यांच्या नावाला सजेचं हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळालं. मेचकरवाडी संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यायचं आहे. आपण आयोजकांची संपर्क करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चापेवाडी आणि बांगरवाडी या दोन संघांमध्ये. तर दोन्ही संघांनी लगेचच टॉच करायचा आहे आणि टॉच करता वेळी या ठिकाणी आपली एंट्री फीज आपण घेऊन यायची आहे. आयोजकांना ती निश्चित करायची आहे. जवळजवळ एस इट इज ओ यू टी फलंदाज फात आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी तब्बल विचार केला आदरणीय श्रीमान भरत खडके माजी उपसरपंच खांडेज विभागाचे एक चांगले व्यक्तिमत्व आणि माजी उपसरपंच भरत दादा खडके. त्याच नंतर त्यांच्या समवेत आदरणीय श्रीमान दुंदा इंदोळे. त्याचनंतर त्यांच्या समवेत आदरणीय वामन इंदोळे आणि कवी बांगारे. या सर्व माझ्या मान्यवरांना मी विनंती करतो आपणही आपला सत्कार सोहळा या ठिकाणी स्वीकारायचा आहे. 12 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न फसला गेला आणि इथून मात्र विकेट आली गेली. आता उर्वरित समीकरण 11 चेंडू आणि 6 धावा. हलक्या हाताने टॅप केलंय अंडर बॉक्स स्टाईलने. त्याला चांगलं ठाऊक आहे. त्या ठिकाणी राकेश होते आणि एक धाव या ठिकाणी अंकित केली जाते. 10 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. फ्रंट फुटवर आले होते. जागा बनवली. फुटवरचा वापर केला होता. पुढचा दरवाजा बंद केला. मागचा दरवाजा खुला होता. टाईट झाली चोरी. यू मिस आय विल डेफिनेटली फलंदाज बाद क्लीन बॉल. त्रिफळाची दांडी गोल. आहू समाज कार्यासाठी त्यांनी कसले कंबर. दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर. दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर.
समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर. दिनेश रसाल दादा आमचे एक नंबर. थँक्यू 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 थँक्यू. सातत्य दादा मैदानात आहेत ते सॉंग्स आपल्याला ऐकायला मिळेल आणि ऐकवत राहा अशी डीजे मास्टरला कळकळून विनंती आहे. बघा जांभूळवाडी संघ याकडे सुद्धा लक्ष असू द्या. तुमच्या 7 विकेट गेल्यात, 20 धावसंख्या बनली गेल्या. येणारे 9 चेंडू 5 धावा बनवायच्या आहेत. इथून मात्र 7 विकेट सुद्धा गेल्यात. याचं आमचं थोडस मैदानाच्या आतमध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फुलटास होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, गॅप आहे, मोठा नाही, दाबांना तोटा. अलाउद्दीन कारपे चेंडू अडवला जातोय, स्वतःला झोकून दिलं होतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. परफेक्ट ऑन द स्टंप पैकी ॲक्युरेट थ्रो सुद्धा पकडला गेला आणि इथून मात्र बघता बघता 2 धावा कंप्लीट झाल्या गेल्यात. येणारे 8 चेंडू आणि 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात. टॉस झाला गेला त्या ठिकाणी बांगरवाडी संघ आणि सापेवाडी संघामध्ये, दोन्ही या संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. फुलटॉस होता, गॅप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याला बीट करून चेंडू चाललाय पुनर्शा कव्हर पॉइंटला. थ्रो चांगला आहे आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून मात्र बघता बघता 2 धावा गुड रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. या 2 धावेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळत आहे स्कोर कार्ड लेवल होत असताना ऑन द स्कोर बोर्ड येणारे 7 चेंडू आणि लागणारी धावसंख्या फक्त आणि फक्त 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. टॉच या दरम्यान आमचे परम मित्र खांडत सापेवाडीचे हेमंत दादा खंडवी यांचं आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने स्वागत आहे. हलक्या हाताने टॅप केलं, मॅच वुमेन त्या ठिकाणी शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान मी पाहुण्यांना आमंत्रित करतो. इथे मात्र सामना जिंकला गेलाय. नादकुळ जांभूळवाडी संघाने हायडलक टीम टेशन टाकरवाडी संघ. आदरणीय श्रीमान भरतदादा खडगे माजी उपसरपंच आणि त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार इथे आपल्याला पाहायला मिळेल. दुंदा इंदोळे